मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करू शिकता साया delete आता थोडं refresh होऊ चला अरे टेन्शन को मारो गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा छाडी मन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या सगळ्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ छाडी मन मस्का मी नाट लावतो आणि सगळं वाईट होतं, वाट लागते, असंच ना? मग काय करूयात मैत्री? ब्रेकअप करूया. लिसन, माझ्याकडे ना रेट्रो शोचे पासेस आहेत देवदासचे आपल्या अख्ख्या ग्रुपसाठी. आपण सगळ्यांनी तिकडे जायचंय आणि तू तिथे मागे हटणार नाहीयेस. पुढच्या स्टेज मागचा शहाणा असं शिकता आलंच पाहिजे. मग तू काय फार शहाणा झालास का देवदास पाहून? हो म्हणजे काय, पारूकडून जरी नाही मिळालं तरी चंद्रमुखीकडून तरी प्रेम मिळेलच ना. म्हणजे कालचं ते देवदास ते देवडी पावलंच नाही वाटतं, नुसताच इमोशनल अत्याचार. हो, भांडला परत माझ्याशी. माझा गॉगल कुठे आहे? अरे बाळा तेच तर शोधतोत ना. अहो मी काय म्हणते, जरा आत शोधता का? आतमध्ये शोधतो ना. हा आत शोधा. अगं पण आतमध्ये नेमकं कुठे शोधू? आपलं कपाट आहे ना त्यामध्ये शोधा. अगं पण कपाटात नेमकं कुठे? लॉकर उघडलात ना तर आत जो खण आहे ना त्याच्यामध्ये बघा. अच्छा, त्या कपाटाच्या लॉकरच्या आतल्या खणात आता शोधायला काय लागते त्याला? या दोन्ही खणांमध्ये नाहीये. अगं तिथं नसणारच होता, मी सांगितलंच होते. तुम्ही दोघे जण तुझा गॉगल शोधताय का? याचं काय आहे ग? एकतर तू माझ्यासमोर गॉगल घालून का आलाय? कारण हा तुझा नाहीये. ओके, हे जे याचं असं गडबड चालू असताना शांत शांत वागणं आहे ना, हे मला अजिबात आवडत नाही. हे बघ विघ्नेश, हे जे तुझं असं शांत शांत वागणं आहे ना ते दादाला अजिबात आवडत नाहीये. नलू नलू ऐक ना, गंमत आता आतमध्ये गंमतच झाली. तू म्हणालीस त्या पद्धतीने मी गेलो, कपाट उघडलं, लॉकरच्या आतला खणात हात घालून सुद्धा ते उघडलं आणि पाहतो तर काय, गॉगल याचा. नाही याचा गॉगल तर नाहीच सापडला, पण आपल्या लग्नातला एक फोटो सापडला असा. अरे देवा, तो फोटो मी तुम्हाला काय सांगतोय, मी सांगितलं 1000 वेळा सांगितलं, मी गॉगल इथे ठेवला होता ह्या टेबलावर, आणि तुम्ही आत का पाठवलंच त्यांना? तेच म्हणतो मी, इथं गॉगल ठेवलेला असताना तुम्हाला विनाकारण आत अरे का काय पाठवलं? झालं, तो सुतार होता ना, तो काल आला आणि त्याने ह्या टेबलाची जरा दुरुस्ती करायला घेतली, ते इकडचं सगळं सामान मला आत हलवावं लागलं, त्यामुळे मी म्हटलं काय की टेबलाची दुरुस्ती करायचीच कशाला आहे, मला कळत नाही. अरे असं ऐक ना ऐक ना, आता मला सांग, मी आता कुठे शोधू? आपल्याला घरभर शोधावं लागणार आहे, कारण जर ह्याचा गॉगल मिळाला नाही तर मग खूप प्रॉब्लेम होणार ना ह्याचा. ह्याची खूप चिडचिड होते. तुम्ही सगळीकडे शोधा. करतात बाबा. ऐक ना दादा, मी त्यांना सांगितलं. या हे कुठे गेले? काय करताय तिथे? अरे त्याचा गॉगल खाली कुठे पेचक्यात पडलाय का पाहतोय. घरात एकही गोष्ट सापडणार नाही. सापडेल, शोधूया. सापडेल. शोधू शोधू. आपण गॉगल सर्च करू. अरे वा, चांगला जोक झालाय. गॉगल सर्च अपलोड करायला पाहिजे. गेले
माझे जोक यांना आवडतात पण तसं दाखवणार नाहीत कधी. माझा गॉगल कचऱ्यात आहे. नाही नाही म्हणजे मी आपलं असं सहज बघत होते, समजा चुकून कोणी असा फेकून दिला असेल तर. नाही नाही, काही होऊ शकतं या घरामध्ये. हे बघ दादा, उगाच चिडचिड नाही करायची. तू आज खूप रागावर आहे. माझा अरे गॉगल शोध ना. का पण त्याला करतो? तो शोधेल अरे बाळा, असं काय करतो? कोणाचा उपयोगच नाही मला या घरात, कोणाचाच हे बघ उपयोग नाही दादा, याला. दादा हे फार होतंय, असं नाही. अहो काय आम्ही म्हणजे कुठे? अरे इथे. हा एक्सक्यूज मी, हे काय होतं? असं नाही विचारायचं रे, ते वडील आहेत तुझे. वडील नाही, त्यांच्या हातात काय होतं? घोडा. एवढा आपण काय शोधतो? तू विचार करतेस काय शोधतो आपण? अहो वर चढून मोबाईल का शोधणार आहात तुम्ही? अरे बापरे, आता मोबाईल पण शोधायचा आहे का गॉगल बरोबरच? मोबाईल नाही, गॉगल गॉगल. मग पण गॉगल शोधायचं तर मोबाईल साठी कशाला जाताय? नाही नाही, म्हणजे तू मला सांग, तू ठरवलंयस का की सगळ्यांना त्रास द्यायचा ते? अरे तो गॉगल म्हणजे काय चष्मा आहे का रे? हा, की तुला दिसणारच नाही? या विघ्नाला जरा समजावून सांग, मध्ये मध्ये येत जाऊ नको, नाहीतर मी व्हायलेंट होईल. नाही ठीक आहे, ठीक आहे, मी तुला ना एक चांगला सल्ला देतो. तुझ्या डोक्याचा आहे ना जरा चेकअप करून घे का बऱ्याचशा डॉक्टरकडून. अरे हे जे ना मला अजिबात आवडत नाही. विघ्नेश, हे जे आहे ना हे दादाला अजिबात आवडत नाहीये. हे बघ दादा, तू खूप रागवलाय, सगळ्यांवर रागवतोयस, हे बरोबर नाहीये. माझे श्याम सुंदर पडले. माझे श्याम. इथे काय करताय तुम्ही? अगं मी वर चढायला लागलो तर तो घोडाच खाली पडला. मी वर, तो खाली. गॉगल शोधायला आलो ना. अहो तिथून वरतून तुम्ही पडलात, तुम्हाला काही इजा झाली, हा तुमचा गुडघा फुटला तर कोण करणार आहे सगळं? विघ्नेश, मी लहान होतो तेव्हा माळ्यावर चढायचो तेव्हा असंच म्हणायचीस ना मला, हा? आणि काय ग, काय शिक्षा द्यायचीस मला तर आठव. अरे ए बाबड्या, अरे हे उभं कर, मला खाली घ्या, त्याशिवाय. सापडला 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 गॉगल सापडला, गॉगल सापडला, गॉगल सापडला, गॉगल सापडलाय, सापडला. द्या ते गॉगल. गॉगल द्या. हा द्या ना. असं नाही, ते उभं करा, मला खाली घ्या आणि मग गॉगल द्या. सावकाश, नीट धर. नीट उतरा, हा नीट उतरा. हे बघ, त्यांना आता गॉगल सापडलाय, त्यांना खाली येऊ दे. हा. पटपट या, मला उशीर झाला. शोधावं लागतं तेव्हा काय मग उगीच काय. दे दे गॉगल द्या, गॉगल द्या. गॉगल, अरे हो, केवढे श्रम केलेत मी गॉगल शोधायला. पटकन. हा आजीच्या मोतीबिंदूचा गॉगल आहे, माहिती आहे ना? हा घालून जाऊ. तेच सांगतोय मी की अरे बाळा, की मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांना सुद्धा हा गॉगल मस्त प्रोटेक्शन देतो. तर तुझ्यासारख्या नॉर्मल डोळ्यांना किती मस्त छान उपयुक्त ठरणार आहे. बिंदास घाल, कोणाला घाबरू नको, चिंता करू नको. बघ टेस्ट करून. नको बरं ठीक आहे, मीच टेस्ट करून बघतो, तुला दाखवतो बघ कसं दिसतो ते. कसा दिसतोय मी? अरे बरं, माझा मोबाईल बघ कुठे, आपण एक सेल्फी घेऊ सगळ्यांचा असा. मला व्हायचंच नाही या लोकांबरोबर. दादाला हे अजिबात आवडलेलं नाहीये. ऐक रे बाळा, मी काय बोललोच नाही. हा वडील, कडक, मजबूत. मी काय बोलतो, तुम्ही कायम का नाही हा गॉगल घालत? चांगली आयडिया आहे. हाँ. म्हणजे दादा थांब, नाही 2 घास खाल्ल्याशिवाय जायचं नाही. माँ उसे छोड़ दो, वो दवाखाने जा रहा है, वही खाना खा के आएगा. वाह, क्या बात आहे. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. ह्या घरामध्ये माझा सेन्स ऑफ ह्युमर जर कोणी घेतला असेल ना, तर हाच माझा मुलगा एकटा हुशार आहे. व्हेरी गुड. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मी यांचा सेन्स ऑफ ह्युमर घेतलाय. शिट. स्वामी, मी सारे उपास तपास केले,
तीर्थयात्रेलाही जाऊन आले परंतु सगळे व्यर्थ गेले स्वामी. काय माझी कूस कधीच नाही उजवणार. एक परत करूयात आपण. परत करूया. हो मला ना जान नाही असं वाटतं, जरा प्लेन गेलो खूप ना. ओके करूया. एक करूया. रेडी मैत्री हा टेक. हो रेडी रेडी. यार एसी लाव ना. अगं साऊंडला जरा प्रॉब्लेम होईल. अरे यार एसी लाव ना यार, केव्हापासून बंद आहे, मला नुसता घाम येतो इथे. ओके चिल लावतो. ठीक आहे हा करूया. टेक. हा ओके. रोल करू. रो. रोलिंग. स्वामी मी सारे उपास तपास केले, तीर्थयात्रेलाही जाऊन आले परंतु सगळे व्यर्थ गेले. वन मोर. करूया पुन्हा एकदा. करूया. सॉरी. रेडी. येस रेडी. कम ऑन चलो. चलो करू रोल. या हो गए. अँड इट्स रोलिंग. स्वामी मी सारे उपास तपास केले, तीर्थयात्रेला जाऊन आले परंतु सगळे व्यर्थ गेले. स्वामी काय माझी कूस आता कधीच नाही उजवणार. ऐक ना मैत्री हा बोल ना. मजा नाही येते यार. आ म्हणजे वो बात नहीं है वो. वो हाँ म्हणजे वो नहीं है वो म्हणजे ते मिसिंग आहे यार. करूया ना एकदा. पण ठीक आहे मग काय ते येण्यासाठी करूयात आपण परत एकदा. येस हाँ करू रोल. मैत्री अरे यार मला महत्वाचा फोन येणार आहे यार, इथे रेंज नाहीये. इथे रेंज का नाही आज. नाही ऐक. ऐक हे बघ तू माझं ऐक. माझं ऐक आधी. माझं ऐक. हा ऐक. बोल ना. हा आपण ब्रेक घेऊया का. तुलाही ब्रेक घ्यायचाय. अरे ब्रेक घेतल्यामुळे तर होत आहेत सगळे प्रॉब्लेम्स. डॉक्टर परवा मी नेटवर वाचलं की मोबाईलच्या रेडिएशनमुळे पक्षी मरतात. काय वाटतं. मला काय वाटायचं, मला वाटतं पक्षी मरतात की नाही माहित नाही, पण आपल्या पुण्यामध्ये माणसं मात्र या मोबाईलमुळे मरतात. हो काय म्हणजे गाडी चालवत असताना, रस्त्यावरून चालताना, काय मला कळतच नाही. सगळी लोक नुसती एकमेकांशी बोलत असतात कंटिन्युअसली. कोणी थांबतच नाही. अहो, बोललंच पाहिजे माणसाने. नाही बोललो तर साचून राहणार ना. चला. डॉक्टर म्हणजे माझ्या मायग्रेनशी या न बोलण्याचा काही संबंध असेल का. हे मनात साचलेलं वगैरे काय. तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला मायग्रेन नाहीये, फक्त डोकं दुखतं तुमचं. आता जर परत मायग्रेन वगैरे म्हणालात ना तर मायग्रेन व्हायच्या गोळ्या देईन. सॉरी. नाही मी सॉरी. या तुम्ही. या काय आहे, ती अशी लेबल लावत जाऊ नका. आपण लावतो आणि ती कायमची चिकटून बसतात. बसा. मला एवढंच म्हणायचं होतं की मी नेटवर जे वाचलं ना. हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही असं नेटवर काहीतरी वाचून येता आणि इकडे येऊन मला सांगता. हां अहो मला काही कळत नाही का. आणि मला तुमची काळजी नसेल का. हां नाही नाही काळजी आहे ना. आहे ना. मग माझ्यावर विश्वास ठेवा ना. का डॉक्टरांकडे जाताय आज, सरांकडे. अहो नाही तुम्ही असं एकदम चिडू नका. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की जे मी वाचलं ना ते सिम्पटम्स मला एक्झॅक्टली लागू होते. आणि मला फक्त काय वाचलंय ते मला होतंय. म्हणजे काय त्याचे सिम्पटम्स आहेत ना जे मी वाचले ते म्हणजे त्यांनी त्याच्यात असं लिहिलं होतं की तुमच्या डोक्याचा अर्धा भाग असा ठण 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 दुखतो. तसंच होतं मला. आणि ते ऑरा असतं ना, ऑरा म्हणजे आता तुम्हाला माहितीच असणार. ऑरा म्हणजे ते त्यावेळेलाच डोकं दुखतं ना. फक्त तसं नेमकं दुखायचं माझं डोकं. काय काय होतं म्हणजे तुम्हाला बरं वाटत नाही का. काय म्हणजे तुम्ही असे चिडचिडे होत आहे. रात्रभर अशी झोप झाल्यासारखी दिसत नाही तुमच्या डोळ्यात. आपण तुमच्याविषयी बोलूयात का. मी काय नेहमीच येतो. आज आपण तुमच्याविषयी बोलू ना फॉर अ चेंज.
शेवटी कसं आहे, डॉक्टर सुद्धा पेशंट असूच शकतो ना. आणि कसं आहे, तुम्ही बरे नाही झालात तर आम्हाला कसे बरे करणार. बोला बोला डॉक्टर, मोकळेपणाने बोला, मनात काही सासू देऊ नका. काही लास्ट ऑर्डर? ए थांब ना सदाशिव प्लीज. आणखीन लोक येत आहेत का? हो म्हणजे आता पोचतीलच. सॉरी पण आता येतीलच ते. आले आले आले. लवकर आटपा. हो. आय एम सो सॉरी, आज खूप उशीर झाला ना. ते सोड सगळं. पॅचअपचं काही कळलं का ते सांग मला आधी. अगं मला वाटलं तू फोन करणार होतीस. आय एम सो सॉरी अगं, मी खूप बिझी होते आज. मी तर आज दिवसभर उठलोच नाही. म्हणजे एकाच जागी बसून होतो. प्रचंड प्रचंड अभ्यास कव्हर केला आज. हाऊ स्वीट. नाही मला माहिती आहे तू यावेळी नक्की क्रॅक करशील. अरे काय बोलताय तुम्ही हे? जरा सिरियसली बोलायचं का? आदिल तुला काही माहिती का या विषयातलं? नाही. हाय गर्ल्स. हाय काय बनवास का सांग नाही. सकाळी इथून गेलो ना, ट्रिप मिळाली मुंबईची. गेलो आणि लगेच वापस. फुल ताणली गाडी. पार्टीला घाई होती ना. खरं तर त्या माणसाचं लफडं होतं तिकडे, म्हणून तो तिकडे मिटवायला गेला होता. गॉटमॅट केला आणि रिटर्न. ए हिरो, तुला कसं कळलं रे गॉटमेटचं? सोपं आहे. कॉल चालू होते ना, कंटिन्यू कॉल. थोडं लक्ष देऊन ऐकलं ना, पुरी स्टोरी कळती डिटेल मध्ये. ए ते जाऊ देत रे रोकडे. अरे तुला मितू आणि समुद्राचं काही कळलं का? झाले का पॅचअप? कोणाकडे पार्टी? कोणाकडे? घ्या सांगा त्याला सगळी कहाणी. अरे तेच तर काही कळत नाहीये ना. मग तू फोन कर ना. मी कर कर कर. तू मैत्रिणीला फोन कर आणि तुझा फोन होता क्षणी मी स्वतः सौमित्रला फोन करतो. ओके चालेल. कर कर कर. हॅलो. हाय मैत्री. ऋतू बोल. काही काम होतं का? हा अगं म्हणजे तुला एक सांगायचं होतं. हे बघ ऋतू, मला आत्ता गप्पा मारायला अजिबात वेळ नाही आहे. आय मीन रिअली इम्पॉर्टंट मीटिंग. ओके या आय जस्ट कम इन 5 minutes. ओके. ओ ठीक आहे ठीक आहे. मी नंतर फोन करते. हा बाय बाय. नाही ऋतू ऐक ऐक. मी त्यांना सांगितलंय की आपण 5 मिनिटांनंतर बोलूया. तू बोल ना. काही निरोप होता का? हा म्हणजे तुला सांगायचं होतं एक. म्हणजे अगं आम्ही इथे सगळे जमलोय कॅफेत. हा सगळे जमलंय का? मग काय, हॅव फन, एन्जॉय. ओके बाय. नाही म्हणजे ऐक ना, आम्ही सगळे म्हणजे तुम्ही दोघं सोडून सगळे. ओके ओके. मग मी काय करणं एक्सपेक्टेड आहे? नाही म्हणजे तुला विचारायचं होतं एक. तू आणि सौमित्र बोललात का? नाही म्हणजे भेटलात का? ऋतू यार, मी तुला सांगितलं मी खरंच आता इथे इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये. तू कसले फालतू विषय काढतेस? हे बघ आपण नंतर बोलूयात. ओके बाय बाय बाय. अगं तू कोण समजतो हा सौमित्र स्वतःला? आणि का महत्व देतेस तू त्याला इतकं? जाम चिडली ती माझ्यावर. ऐकलं आम्ही. कुठल्या तरी मीटिंग मध्ये आहे म्हणे. एक मिनिट द्या मला. मैत्री चिडले म्हणल्यावर सौमित्र पण चिडणार, परंतु मी त्याला फोन करू. रोकडे तू फोन कर. नाही मी कशाला, म्हणजे बघ ना, म्हणजे म्हणजे तू पॉइंटशीर बोलशील ना चुंबक. अरे रोकडे, मी म्हणतोय तू कधी पॉइंटशीर बोलायला शिकणार? त्याशिवाय पोरीबिरी पटत नाहीत, कळलं का?
तुला पॉइंटची आत्ता बोलावंच लागेल. सौमित्राला फोन कर पटकन. नाही पण आत्ताच नाही मी बोललो असतो, पण कसं आहे बॅटरी संपली ना माझ्या फोनची, म्हणून बाकी काय नाही. अरे हा हिचा घे ना, आपलाच आहे घे. हॅलो सौमित्र, धनराज. हा बोल रे. अरे सौमित्र, काय मित्रा, कसा आहेस? काही नाही रे, मी मजेत आहे. तू काय म्हणतोस? हा, लॉंग टाइम नो सी. काय म्हणतोस? भेटूयात कधीतरी निवांतपणे गप्पा मारायला. हा भेटू ना. अरे आत्ता आम्ही सगळे इथे कॅफेलाच भेटलो होतो. तू येणार आहेस का? म्हणजे अच्छा, सगळे जमलेत का? काय मग भेटा, मजा करा. चल बाय. अरे नाही 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 नाही, म्हणजे सगळे म्हणजे तुम्ही दोघं सोडून बाकी सगळे आहेत रे. काय मी आलो असतो खरं, पण मी जरा लॅपटॉपवर एक फिल्म बघतोय, त्यामुळे. हो का? कोणती रे? म्हणजे मी आलो तर चालेल का? दोघं दोघं बघूया का? ग्रेट आयडिया. पण काय आज खरंच नको. आपण पुढच्या महिन्यात भेटूयात ना फिक्स. पुढच्या महिन्यात? काय मजाक करतो का गड्या? फाटावर मारतो राव. त्याला म्हणा मी आत्ता येतोय तुझ्याकडे आणि प्रत्यक्ष बोलणार आहे तुझ्याशी. मी आत्ता तुझ्या घरी येणार आहे. आपण प्रत्यक्ष बसून बोलणार आहे दोघं एकमेकांना या विषयावर आत्ताच्या आत्ता. नाही यायचं. माझं डोकं फिरलंय. घरी आलास तर तंगडं तोडून हातात देईन, कळलं का? काय राव, आता त्या मैत्रीचा राग माझ्यावर काढतो काय? हा? अरे यार, कोण मैत्री? काय संबंध आहे आमचा? मी काय दुसरी कारणं नाहीत का मला आयुष्यात चिडायला? हा, का माझ्या आयुष्यात एवढीच कारणं आहेत? अरे हजार कारणं आहेत. समाजात वाढणारा अन्याय आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, ते क्रिकेटमधलं राजकारण आहे, पेशंटचे बरे न होणारे आजार आहेत. हा, या कारणांवरनं पण मला डोकं फिरू शकतं. अशी वेगवेगळी कारणं आहेत ज्याच्यावरनं मी चिडू शकतो. नाही. खड्ड्यात जा. खड्ड्यात जा म्हणला रे. ऐकलं. लय चिडला होता डॉक्टर. लईच अँग्री यंग मॅन. एक मिनिट. ठीक आहे, हे तरी सिद्ध झालं की तुला पॉइंट टू पॉइंट बोलता येत नाही. ओके, रूल्ड आउट. तर आता मी सूत्र हाती घेतो. जरा नीट ऐका. आपल्या ग्रुपच्या इतिहासात एक नवीन पान उलटलेलं आहे. ठीक आहे. सौमित्र आणि मैत्रीचं भांडण 3 दिवसाच्या वर आत्तापर्यंत कधीही टिकलेलं नव्हतं, पण यंदाच्या वेळेला हे भांडण 3 दिवस क्रॉस केलेलं आहे. यावरनं असं एक लक्षात येतं की त्यांचा स्टॅमिना वाढलेला आहे. अय्या, अगं ऋतू, मी तुला ते बोलले का मी एक नवीन गॅजेट पाहिलं बरं माझ्या ऑफिसमध्ये. त्याच्यात म्हणे आपण किती पावलं किती वेळात चाललो हे नोट करता येतं. हा अगं ते मोबाईलवर पण आहे. हे बघ दाखवते मी तुला. हो, डाउनलोड करता येतं. मला देतेस सगळं डाउनलोड करून? वा, काय उत्तम विषयांतर होतंय. मी चाललो. सॉरी. सॉरी रे चुंबक. अरे मला स्टॅमिना वाढवायचा रे, जरा सिरियस आहे म्हणून मी तिला म्हणलं तू कंटिन्यू कर. सॉरी कंटिन्यू कर. प्लीज बी सिरियस. आणि आता जरा नीट ऐका माझं. कळतंय का तुम्हाला? आयदर हे भांडण प्रचंड सिरियस आहे किंवा मग त्यांचा स्टॅमिना खूप वाढलेला आहे. आपण जर त्यांना आत्ताच अडवलं नाही तर ते दोघं कायमचे वेगळे होतील. कळतंय का तुम्हाला? हे दुरतिक्रम आहे.